नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 आणि 2 मधला 7 नंबरचा चॅप्टर, ज्या चॅप्टरचं नाव आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री। आणि या कोऑर्डिनेट जॉमेट्री मधला प्रॅक्टिस सेट नंबर 7.2 आज आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 7.1 वर चर्चा केलेली आहे। 7.1 जर तुम्ही नसेल बघितला तर टेन्शन घ्यायचं नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रॅक्टिस सेट 7.1 ची लिंक तुमच्यासाठी स्पेशल दिलेली आहे। त्याचबरोबर सेकंड 8 नंबरचा चॅप्टर ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री। ट्रिग्नोमेट्री मधला सुद्धा प्रॅक्टिस सेट नंबर 8.1 आणि 8.2 सुद्धा झालेला आहे, त्याच्या पण लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आणि जी मुलं मराठी मीडियमची आहेत ती जर ही व्हिडिओ बघत असेल तर नाराज होऊ नका, तुमच्यासाठी पण सोय केलेली आहे। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या मराठी मधल्या व्हिडिओच्या सुद्धा लिंक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। तर आता जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा। आणि नुसता चॅनल सबस्क्राइब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा खटक्यान दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मस्त व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, त्या ग्रुपवरती आपण चांगल्या लिंक तुमच्यासोबत शेअर करत असतो। जाऊयात पुढे, कोऑर्डिनेट जॉमेट्री। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो बघा, ऑन ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट ए बी सी, म्हणजे ग्राफ पेपरवरती आपल्याला 3 पॉइंट प्लॉट करायचा। शब्द काय दिला? प्लॉट। टेन्शन घ्यायचं ना मित्रांनो, हे प्रकरण हा चॅप्टर लई सोपा आहे। काय दिलंय की बाबा, ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट ए बी अँड सी, नंतर जॉईंट ए बी, बी झाला इथं ए बी सी, इथं बी डबल आलेला आहे, जॉईंट ए बी अँड सी आणि व्हॉट इज द फिगर फॉर्म। बघा, टेन्शन घ्यायचं नाही, आपण प्रश्न छोटासा जरी वाचायचा, एकदा वाचायचा आणि त्याच्यानंतर काय बाबा सांगितलंय ते करू। त्यांनी पहिलं सांगितलं बाबा हे पॉइंट प्लॉट करा ए बी आणि सी, चला प्लॉट करू। ए चे कोऑर्डिनेट काय दिले? 30। बरं का, 3 पॉइंट आहेत ना, एक ए आहे ज्याचे कोऑर्डिनेट आहे 30, दुसरा पॉइंट बी आहे ज्याचे कोऑर्डिनेट आहे 33, तिसरा पॉइंट सी आहे ज्याचे कोऑर्डिनेट आहे 03। तिघांना सुद्धा इथं आणू। ओके, पहिला जो पॉइंट आहे ए 30 म्हणजे पहिला कोणाचा एक्सचा असतो। 3 जो आहे कोऑर्डिनेट तुम्हाला दिसतो हा एक्सचा, आणि त्याच्यानंतर 0 जो आहे तो वायचा। पहिला एक्सचा 3 आणि वायचा 0, म्हणजे तुमचा जो पॉइंट आहे तो इथे असणार आहे। ए जो पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट आहे 30 तो इथं असणार, पहिला एक्सचा नंतर वायचा। इथं नाही करायचं, इथं करायचं, एक्सची व्हॅल्यू दिली ना इथे। पुढचा पॉइंट काय बाबा? 3 बी जो आहे तो 3। मग एक्सचा 3 वायचा 3, एक्सचा 3 वायचा 3, म्हणजे एक्सचा 3 आणि वायचा 3 म्हणजे इथे एक्सचा कोऑर्डिनेट 3 वायचा 3, म्हणजे तुमचा जो बी पॉइंट आहे तो इथे आला 3। एकदम सोपा विषय, टेन्शन घ्यायचं नाही। आणि तिसरा जो आहे सी 03, एक्सचा 0 वायचा 3, एक्सचा 0 वायचा 3, इथं आला तुमचा पॉइंट सी, काय आला बाबा? 03 झाला बाबा। माझ्याकडे अशा प्रकारचे 3 पॉइंट मी बाबा इथं प्लॉट केलेले आहे। चला, पहिला टार्गेट कंप्लीट, फर्स्ट टार्गेट इज कंप्लीट, बजाव ताली। ओके, प्लॉट द पॉइंट ए बी अँड सी, तिघ जण आपण प्लॉट केले। आता पुढे काय करायचंय? त्यांनी सांगितलंय की जॉईंट ए बी अँड सी, तिघांना जॉईंट करू। चला जॉईंट करा, हा ए बी जॉईंट केला, हा सी जॉईंट केला, चला जॉईंट केलेला आहे। आणि पुढे सांगितलंय व्हॉट इज द फिगर फॉर्म। तर कोणती फिगर तयार झाली मित्रांनो? इथं हा आहे एक क्वाड्रिलेटर। काय? क्वाड्रिलेटरल। आणि कुठल्या प्रकारचा आहे? या क्वाड्रिलेटरच्या सगळ्या साईड कॉन्ग्रुएंट असणार, म्हणजे हा झाला तुमचा, एक तर तुम्ही त्याला म्हणू शकता की रोम्बस म्हणू शकता, किंवा हा जो आहे एक स्क्वेअर आहे। काय आहे? स्क्वेअर आहे। मग इथं लिहायचं स्क्वेअर इज फॉर्म। ओके, अशा प्रकारे आपण इथं लिहू की बाबा इथं आपला स्क्वेअर जी आहे ती फिगर तयार झालेली आहे। तर एकदम सोपा विषय, अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे। मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊ शकता तुम्ही। आता जाऊयात पुढे, पुढचा प्रश्न क्रमांक 2। अगला सवाल है आपके सामने, स्क्रीन पर दिख रहे 3 सवाल, पहिला, दुसरा, तिसरा। आता हे 3 प्रश्न बघूयात। बघा, एकदम सोपा विषय, वाचता वाचता जायचंय पुढे। ओके, पहिला काय दिला प्रश्न? म्हणजे दुसरा आहे, राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट। बाबा वाचून काय झाले? हा, डोके पार भांबावून निघाले। बघा काय झालं इथं, टेन्शन घ्यायचं नाही। राईट द इक्वेशन, भावांना आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे। कोणाचं इक्वेशन लिहायचं आहे? ऑफ द लाईन पॅरलल टू द वाय ॲक्सिस।
अशा लाईनचं इक्वेशन लिहायचं आहे की जी लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. आता याच्यातला वाय ॲक्सिस कुठला, आपला हा उभा जो आहे तो वाय ॲक्सिस आहे बाबा. या वाय ॲक्सिसला लाईन आपली पॅरलल आहे. आता पॅरलल वाय ॲक्सिसला लाईन एकतर या राईट साईडला असेल किंवा लेफ्ट साईडला असेल. ओके, हे लक्षात घ्या, राईटला किंवा लेफ्टला कुठंतरी असणार आहे ती, बरोबर ना, वर आणि खाली नसणार आहे. अशी जर आडवी असेल तर ती एक्स ॲक्सिसला असेल तर अशी. आपल्याला वाय ॲक्सिसला पॅरलल म्हणजे ही किंवा ही असणार आहे. पण पुढे काय दिले बघा, ॲट अ डिस्टन्स 7 युनिट्स फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट. 7 युनिट वरती आहे. वाय ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन 7 युनिट वर आहे, पण ती कुठं आहे, लेफ्टला आहे. लेफ्टला म्हणजे ये बाजू में 7 युनिट, -1 -2 -3 -4 -5 -6 आणि इथं तुमचा आला -7. ओके, -7 वरती आहे. मग ह्या -7 मधून जी काही लाईन जाईल या लाईनचं इक्वेशन काय असणार भावांनो, काय असेल इक्वेशन, हिचं इक्वेशन असणार, सांगतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. ही काय बाबा एक्स वरती आहे -7, म्हणजे हिचं इक्वेशन काय झालं, x = -7. झाला, विषय संपला, टेन्शन काही लेणे का. x = -7. मग इथं लिहायचं बाबा हिचं इक्वेशन x = -7 किंवा x -7 इकडे आले +7 = 0. संपला विषय. तर इतका सोपा विषय आहे, लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं राईट साईडला जर असेल तर x = 7 आलं असतं, लेफ्टला आहे म्हणून x = -7. ओके, पुढचा पॉईंट, राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन. आता एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजे वर असेल किंवा खाली असेल. पुढे काय दिले बाबा, ॲट अ डिस्टन्स 5 युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ॲक्सिस. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन आहे ती जी आहे 5 डिस्टन्सवरती आहे. 5 डिस्टन्सवरती म्हणजे इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. पण यांनी काय सांगितलंय, 5 डिस्टन्सवरती बिलो द एक्स ॲक्सिस. बिलो म्हणजे त्याच्या खाली, अप म्हटलं असतं तर वर आलं असतं. बिलो द एक्स ॲक्सिस 5 म्हणजे इथं आली तुमची ती लाईन, ही लाईन आली. आता या लाईनचं इक्वेशन काय म्हणणार, ही कशामधून गेले, -5 मधून गेले. -5 कोणाचा आहे, वायचा आहे. तर मग इथं आलं y = -5, हे झालं हिचं इक्वेशन. मग इथं आपण लिहिणार या लाईनचं इक्वेशन ऑफ गिवन लाईन y = -5 और y आपल्या जागेवर लिहा -5 मायनस इकडे आले +5 = 0. दोघांपैकी काही लिहिलं तरी तुम्ही हिरो ठराल. तर अशा प्रकारे हे जे 2 सेकंड आणि थर्ड नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आता आपण हा 4th नंबरचा क्वेश्चन बघूया, जो थोडासा वेगळा आहे. वेगळा, मी असा कसा वेगळा तसा हा प्रश्न थोडासा आहे वेगळा, पण टेन्शन घ्यायचं नाही. बघा काय दिलाय, द पॉइंट Q -3 -2 lies on a line parallel to the y axis. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन अँड ड्रॉ इट्स ग्राफ. ठीक आहे, आता ग्राफ काढू आपण. पहिली गोष्ट काय बाबा, द पॉइंट Q -3 and -2. आता Q जो पॉइंट आहे तो काय -3 -2. -3 पहिला एक्सचा आणि नंतर -2 वायचा. हा पहिला पॉइंट प्लॉट करू. -3 -2 बघा, -3 आणि -2. -3 -2 म्हणजे इथं आलं तुमचं, बरं. हा झाला तुमचा पॉईंट Q, बरोबर का. काय झालं, -3 -2 पॉईंट आहे आपला Q झाला. ओके, आता आपल्याला काय सांगितलंय, हा जो तुमचा पॉईंट आहे तो आहे तरी कुठं, इथं आहे. पण त्याचबरोबर सांगितलंय की द पॉईंट Q lies on a line parallel to y axis. अशा लाईनवरती आहे की जी लाईन y ॲक्सिसला पॅरलल आहे. हा पॉईंट कुठल्या लाईनवरती आहे, अशा लाईनवर आहे की जी लाईन y ॲक्सिसला पॅरलल आहे. मग या y ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन ही अशी असणार उभी. या लाईनीवरती हा पॉईंट आहे अशा प्रकारे. तर मग या लाईनचं इक्वेशन काय असेल असं आपल्याला यांनी विचारलं की बाबा ही जी लाईन आहे हिचं इक्वेशन काय असणार आहे. आता हिचं इक्वेशन काय असणार बाबा, ही x ह्या -3 मधून जाते पॉईंटमधून. हा -3 पॉईंट कशावरती आहे, x वरती आहे, म्हणून x = -3. बरोबर. मग इक्वेशन ऑफ गिवन लाईन x = -3 किंवा बघा इक्वेशन काय आहे, x = -3 आहे. -3 इकडे आला x + 3 = 0 असं पण लिहू शकताय किंवा x = -3 पण लिहू शकताय. अशा प्रकारे हा 4th नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, अवघड नाहीये. खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी बघू शकतो. मी बाजूला झालो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे, यस. गाडी थोडीशी आपली पुढे नेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, अगला सवाल देखो यहाँ आपको दिख रहा होगा. इथे बघा, एक्स ॲक्सिस अँड इथं वाय ॲक्सिस पाहिजे बरं का, एकदा लक्षात घ्या. इथं वाय ॲक्सिस शब्द पाहिजे, चुकून एक्स ॲक्सिस झाले. वाय ॲक्सिस अँड लाईन x = -4. बरोबर, x = -4 आर पॅरलल लाईन. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम. बरं का, आता लक्षात घ्या काय सांगितलंय, वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिस म्हणजे बघा हा वाय ॲक्सिस आहे
अँड एक्स इज इक्वल टू -4 लाईन आहे. आता एक्स इज इक्वल टू -4, एक्स वरती ही -4 लाईन आहे, ही लाईन आहे बरोबर. ही एक्स इज इक्वल टू -4चा ग्राफ आहे बरोबर. आता हे दोघं जण एकमेकांना पॅरलल आहे, तर या दोघांमधलं डिस्टन्स किती झालं बघा, 1 2 3 4, दोघांमधलं डिस्टन्स 4 आहे. मग इथं लिहायचं डिस्टन्स बिटवीन देम 4 युनिट. ओके, इथं फक्त लिहिताना काय लिहायचं, डिस्टन्स बिटवीन वाय ॲक्सिस अँड लाईन एक्स इज इक्वल टू -4 इज 4 युनिट. संपला विषय. पुढे बघा, विच ऑफ द इक्वेशन गिवन बिलो. खाली जे काही इक्वेशन दिलेत, हे जे इक्वेशन आहे बघा, विच ऑफ द इक्वेशन गिवन बिलो हॅव ग्राफ पॅरलल टू द एक्स ॲक्सिस अँड विच वन हॅव पॅरलल टू वाय ॲक्सिस. आता हे जे काही तुम्हाला दिलेले आहे तिथं, हे एक्स ॲक्सिसला पॅरलल आहेत का वाय ॲक्सिसला पॅरलल आहेत ते काढायचं. आता बघा लक्षात घ्या, y -2 इज इक्वल टू 0, म्हणजे याचा अर्थ काय, y इज इक्वल टू -2 आहे, पलीकडे गेला +2. आता y ची जर व्हॅल्यू आपल्याला दिली असेल, लक्षात घ्यायचं, y ची व्हॅल्यू दिली असेल तर हा x ॲक्सिसला पॅरलल आहे. डायरेक्ट सांगायचं y ची व्हॅल्यू दिली x ला पॅरलल, उलटा कार्यक्रम. खोटं वाटत असेल तर बघा, y इज इक्वल टू 2 आहे ना, हा y त्याच्यावर 2 कुठे, इथं, इथून जाणारा हा ग्राफ कोणाला पॅरलल आला, x ॲक्सिसला पॅरलल आला. समजलं, संपला विषय. इथं लिहायचं पॅरलल टू एक्स ॲक्सिस झाला. इथं बघा x + 6 इज इक्वल टू 0, मग x इज इक्वल टू +6, पलीकडे गेला काय झाला बाबा, -6 आहे. हा कोणाला पॅरलल असणार आहे, y ॲक्सिसला. x ची व्हॅल्यू दिली ना, x -6 म्हणजे इथं असा येणार ग्राफ, हा कोणाला, y ला पॅरलल असणार. मग इथं लिहायचं पॅरलल टू y ॲक्सिस. संपला विषय. y इज इक्वल टू -5, y ची व्हॅल्यू दिली म्हणजे x ॲक्सिसला पॅरलल आहे, x ची व्हॅल्यू दिली म्हणजे y ॲक्सिसला पॅरलल. विषय संपला. ज्याची व्हॅल्यू दिली असेल त्याच्या अपोजिट ॲक्सिस जो असतो त्याला पॅरलल. त्याच्यामुळे हे कोणाला पॅरलल आहे हे शोधणं काय एवढा मोठा अवघड विषय नाही आहे. एव्हरेस्ट जाऊन झेंडा लावायचा नाही, एकदम आपल्या घराच्या जवळ झेंडा लावायचा असं समजा, एकदम सिंपल विषय आहे. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, अगला सवाल है आपके सामने 7वां. थोड़ा सा खतरनाक सवाल, एकदम इजी है, इजी. ऑन अ ग्राफ पेपर plot the point A, B and C. If those points are collinear, म्हणजे तिघं सुद्धा एका लाईनीवरती आहेत, then draw the line which includes them. मग याच्यामधून जाणारी लाईन काढा आणि नंतर लिहायचं write the coordinate of the points at which the line intersect x axis and the y axis. बघा, पहिली गोष्ट एक काम करू, संपूर्ण प्रश्न वाचण्याच्या अगोदर वाचला आपण, आता पहिले टप्प्याटप्प्याने काम करू. पहिले हे 3 पॉईंट प्लॉट करायला सांगितलेत, करा. पहिला पॉईंट काय बाबा, ए जो पॉईंट आहे तो काय बाबा आपल्याकडे 2 3 आहे. बी जो पॉईंट आहे तो आपल्याकडे 6 -1 आहे आणि सी जो पॉईंट आहे तो आपल्याकडे 0 5 आहे. चला, पहिला पॉईंट A 2 3 घेऊ. एक्सचा 2, वायचा 3, 2 3 म्हणजे तुमचा बाबा इथं आला. कुठला बाबा, याचं नाव का बाबा, A 2 आणि 3. चला, घेतला. दुसरा पॉईंट 6 आणि -1, मग एक्सचा 6 इथे आणि वायचा -1 इथे. 6 -1 म्हणजे तुमचा आला इथं, बी झाला 6 -1. आणि तिसरा जो पॉईंट आहे सी, तो काय 0 5, एक्सचा 0 वायचा 5, सी इथं आला 0 आणि 5 झालं. आता काय सांगितलं की बाबा या तिघांमधून जाणारी लाईन काढा. काढतो बाबा आम्ही, आम्हाला काय, तिघांमधून जाणारी ही लाईन आम्ही काढतो. काढली अशी लाईन. चला, पहिला काम झालं आपलं पूर्ण. आता इथं काय विचारलंय, पुढचा प्रश्न इथं विचारला यांनी की ही जी लाईन काढल्यानंतर, चला लाईन काढली आपण, ड्रॉ द लाईन, राईट द कोऑर्डिनेट ऑफ, कोऑर्डिनेट काढायचे कोणाचे, द पॉईंट, अशा पॉईंटचे कोऑर्डिनेट ॲट विच द लाईन इंटरसेक्ट द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. ओके, लाईन इंटरसेक्ट एक्स ॲक्सिस. बघा इथं लिहायचं लाईन इंटरसेक्ट एक्स ॲक्सिस, बरोबर का, एक्स ॲक्सिस ऑन पॉईंट. बघा आता, आणि त्याचबरोबर लाईन इंटरसेक्ट वाय ॲक्सिस ऑन पॉईंट. इथं असं लिहू. मग एक्स ॲक्सिसला कुठल्या पॉईंटवर इंटरसेक्ट करते आणि वाय ॲक्सिसला कुठल्या पॉईंटवर, ते आता आपण या ठिकाणी लिहू. बघा, एक्स ॲक्सिसला ही जी लाईन आहे बघा या पॉईंटवरती इंटरसेक्ट करते, ज्याचं काय बाबा लिहिणार आपण, पहिला एक्सचा कोऑर्डिनेट 5 आणि वायचा कोऑर्डिनेट 0 म्हणजे 5 0. बघा, लाईन इंटरसेक्ट एक्स ॲक्सिस ऑन पॉईंट 5 0 आणि लाईन इंटरसेक्ट ऑन वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसवर बघा, वाय ॲक्सिसवरती इथंच इंटरसेक्ट करते. हा जो 0 5 पॉईंट आहे ना, त्याच पॉईंटवरती 0 5 पॉईंट. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो सोडू शकतो आपण. एकदम इझी आहे मित्रांनो. हा प्रॅक्टिस सेट तसं बघायला गेलं तर एवढा अवघड नाही आहे, एकदम इझी आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा जो शेवटचा क्वेश्चन आय थिंक तो आपण बघूयात या ठिकाणी. शेवटचा नाही, अजून आहे 2 प्रश्न आहेत. बघा,
पहिली गोष्ट हा 8 नंबरचा क्वेश्चन बघा. ज्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिले, इझी आहे. पहिला मुद्दा की बाबा ड्रॉ द ग्राफ ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. हे ग्राफ काढायचे आपल्याला ऑन द सेम सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट. ओके, आता या सगळ्यांना काढू. पहिली गोष्ट x + 4 = 0. याचा अर्थ काय, x +4 आहे, पलीकडे गेला -4. म्हणजे आपल्याला काय करायचं, x -4 चा ग्राफ काढायचा. आता x कुठला, हा, याच्यावर -4 कुठे, इथं झाला. आपल्याकडे हा ग्राफ तयार झाला, ज्याचं नाव काय बाबा, x + 4 = 0. x + 4 = 0. x + 4 = 0 चा हा झाला आपला एक ग्राफ. समजलं, एकदम सिंपल आहे. दुसरा y - 10 दिसतो, पण इथं ॲक्च्युली y - 10 नाही आहे. थोडासा या ठिकाणी आपल्याकडे करेक्शन आहे की बाबा y - 10च्या ऐवजी या ठिकाणी आपल्याकडे आहे y - 1 = 0 असं येतं. ह्याला जर आपण रफ करू, y - 1 = 0 येतं आहे बरं का. एक मिनटं, जरा पहिली गोष्ट रफ करू. y - 1 = 0 आहे. काय इथं y - 1 = 0 आहे. सो देअरफोर, मग इथं आपल्याकडे काय बाबा, देअरफोर y -1 आहे, पलीकडे गेला +1 झाला. मग y = 1. आता y बाबा हा आहे आपल्याला, त्याच्यावरती 1 कुठे येतं आहे, मग हा झाला तुमचा ग्राफ. y = 1 म्हणजे y - 1 = 0 त्याचा ग्राफ. पुढचा इथं हे पण असं नाही आहे बरं का, इथं थोडीशी गडबड आहे. इथे जरा समजून घेऊ आपण. 2x + 3 = 0 येतं. काय बाबा, इथं 2x + 3 = 0 आहे, असं जरा मिस्टेक झाली. इथं 2x + 3 = 0 आहे, आपण तो घेऊ. एक मिनटं, हां, 2x + 3 = 0. 2x + 3 = 0 असं आहे इथं. ठीक आहे, मग आपल्याकडे काय येईल, 2x आपल्या जागेवर +3, पलीकडे गेले -3 झाले. ठीक आहे, सो देअरफोर x आपल्या जागेवर -3, आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय, पलीकडे गेले डिवायडेड बाय झाले. सो x = -3/2 म्हणजे -1.5. मग या ठिकाणी आपण -1.5 चा ग्राफ काढू. बघा, x = -1.5. मग x वरती 1.5 कुठे, -1.5 इथं +1.5 -1.5 इथे. मग हा झाला आपला ग्राफ. हा कोणाचा ग्राफ झाला, 2x + 3 = 0 चा झाला. 2x + 3 = 0 चा ग्राफ. ठीक आहे, हा झाला आपला एक ग्राफ. त्याच्यानंतर शेवटचा एक राहिला आपल्याकडं, 3y - 15 = 0. मग इथं काय करा, 3y = -15, पलीकडे गेले +15. सो y = 15 आपल्या जागेवर 3 मल्टिप्लाय, पलीकडे गेले डिवायडेड बाय 3, आणि y = 3, 5 जा 15 म्हणजे y = किती आलं, 5. मग हा y, त्याच्यावरती 5 कुठे, इथं, हा झाला एक ग्राफ. y = 5 चा ग्राफ, म्हणजेच 3y - 15 = 0. मग इथं लिहायचं 3y - 15 = 0. संपला विषय. अशा प्रकारे आपण हा जो आहे हे करू शकतो. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढचा मुद्दा जो आहे, पुढचा जो प्रश्न आहे शेवटचा, तो प्रश्न आपण बघूया. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन आपल्याकडे समोर आहे आता आपल्या स्क्रीनवरती. बघा, एकदम सोपा विषय. बघा, इथे काय करायचं आपल्याला, इथे यांचे ग्राफ काढायचे. एकदम सिंपल विषय की ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन गिवन बिलो. या इक्वेशन्सचे ग्राफ काढायचे. पहिलं काय, x + y = 2. मग याचा ग्राफ काढताना y ला एका बाजूला ठेवायचं, 2 आपल्या जागेवर ठेवायचं. हा जो x प्लस आहे, पलीकडे गेला -x झाला. आपण काय करायचं, या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायची की y ला एका बाजूला घ्यायचं. y जागीरदार समजा, त्याला एका बाजूला घ्यायचं आणि बाकी सगळ्यांना पलीकडे फेकून द्यायचं. बरोबर, y ला एका बाजूला घेतल्यानंतर इथे x आहे, y आहे, x आणि y असे 3 पॉईंट आहे. बरोबर का, 3 पॉईंट x y असे 3 पॉईंट आहे. बरं, आता इथं 1 2 3 पॉईंट काढायच्यात. एक्सच्या व्हॅल्यू मनाने घ्यायच्या. पहिली स्टेप लक्षात घ्या. पहिली स्टेप काय केली, इक्वेशनला वायच्या स्वरूपात आणलं. म्हणजे वायला एका बाजूला ठेवलं, 2 आपल्या जागेवर x प्लस आहे, पलीकडे गेला मायनस, म्हणजे वायला एका बाजूला ठेवून इक्वेशन बनवलं. त्याच्यानंतर दुसरी स्टेप, अशा प्रकारे बॉक्स तयार करायचा, एक्स वाय. आता एक्सच्या व्हॅल्यू मनाने घ्यायच्या. मनाने म्हणजे 0 1 2 घ्या शक्यतो, किंवा 1 2 3 घ्या, काय फरक पडत नाही. मी 0 1 2 3 घेतला किंवा 0 1 2 घेतलं. तर मग आता काय करायचं, एक्सच्या व्हॅल्यू 1 2 3 मनाने घेतल्या. आता वायच्या व्हॅल्यू मनाने घ्यायच्या नाही, वायच्या व्हॅल्यू काढायचा. एक्सची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा वाय किती असणार आहे, एक्सची व्हॅल्यू 0 असताना वायची व्हॅल्यू किती, एक्सची व्हॅल्यू 1 असताना वायची व्हॅल्यू किती, आणि एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू किती, हे आपल्याला काढायचं आहे. मग इथं आपण काढू. बघा, व्हेन x = 0 देन y = काय बाबा 2 - x असतो. 2 - x 2 - x = बाबा 0 आहे. 2 - 0 किती झाले, 2 झाले. त्याच्यानंतर व्हेन x = 1 देन y = काय बाबा 2 - x.
y इज इक्वल टू 2 मायनस एक्स आहे. 2 मायनस एक्सची व्हॅल्यू किती 1 आहे. 2 मायनस 1 किती 1. आता x इज इक्वल टू माझ्याकडे 2 आहे. देन y इज इक्वल टू किती बाबा 2 मायनस एक्स असतंय. 2 मायनस एक्सची व्हॅल्यू किती 2. 2 मायनस 2 किती झालं 0 झालं. संपला विषय. म्हणजे x 0 तर y 2 येते. x 1 आहे तर y 1 येते. x 2 आहे तर y किती येते 0 येते. म्हणजे पॉईंट झाले 0 2 1 1 आणि 2 0 असे आपल्याकडे या ठिकाणी हे पॉईंट आपल्याला मिळाले. आता हे पॉईंट घेऊन एक ग्राफ काढायचा आणि विषय संपला. हे 3 पॉईंट प्लॉट करून बघा. पहिला 0 2 आहे. पहिला पॉईंट काय बाबा 0 2 आहे. मग 0 2 एक्सचा 0 वायचा 2 बघा. एक्सचा 0 वायचा 2 म्हणजे 0 2 इथं आला तुमचा 0 आणि 2. दुसरा 1 1 एक्सचा 1 वायचा 1 म्हणजे इथं आला 1 1. आणि तिसरा जो पॉईंट आहे 2 0 म्हणजे एक्सचा 2 वायचा 0 2 0 तुमचा पॉईंट इथं आला 2 0. आणि या तिघांमधून जाणारी लाईन म्हणजे आपला हा ग्राफ. अशा प्रकारे हा 9th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. याच्यामध्ये आणखी 2 क्वेश्चन आहे सेम अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी दुसरा एखादा चॅप्टर घेऊ. दुसरा कुठल्या चॅप्टरवरती कुठल्या कंटेंटवरती व्हिडिओ बनवायच्यात 9th तुम्हाला जे काय वाटतंय तर त्या कंटेंटचं त्या चॅप्टरचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो एक रिक्वेस्ट करतो. ही व्हिडिओ तुम्ही बघताय तर प्लीज आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना शेअर करा. आपल्या क्लासचे जे काही ग्रुप्स असतील तुमच्या शाळेचे ग्रुप असतील त्या ग्रुपवर शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना तुमच्या ही व्हिडिओ जी आहे तिचा लाभ घेता येईल. ठीक आहे. तुर्तास इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद. आणि जाता जाता आणखी एक गोष्ट सांगतो की आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. तो जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक देतो. तो ग्रुप जॉईन करा. त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो. बाय. धन्यवाद.